हवेतील बाष्प वाढल्याने मुंबईकर पुन्हा घामाघूम। दिवसाचे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर रात्रीच्या किमान तापमानाची 26 अंश सेल्सिअसची नोंद। मुंबईकरांच्या त्रासात भर। अहिल्यानगरमध्ये तीव्र उष्णतेचा रक्तपेढ्यांवर परिणाम। जनकल्याण रक्तपेढीत केवळ काहीच पिशव्या शिल्लक। नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन। मुंबईत आजपासून 2 दिवस तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक। पायाभूत सुविधा उभारणीच्या कामासाठी मेगा ब्लॉक। पुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील 2 अधिकारी एसबीच्या जाळ्यात। 2 अधिकाऱ्यांना 2 लाखाची लाच घेताना रंगेहात पकडलं। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचत कारवाई। 4 मुले जन्माला घाला, एक संघाला द्या। देववासियांना बागेश्वर बाबांचं आव्हान। फक्त भारत माता की जय, बागेश्वर बाबांचं वक्तव्य। पुणे जिल्ह्यातील 22,000 महिला घरांच्या स्वामिनी ठरल्या। मुद्रांक सवलतीमुळे स्वप्नपूर्ती। राज्यात 74,000 महिलांच्या नावेच घरे। राज्यात मलेरियाच्या 23,247 रुग्णांची नोंद। एका मच्छरामुळे 27 रुग्णांचा मृत्यू। सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी। महिलेच्या संपत्तीवर पतीच्या नातेवाईकांचाच हक्क। हायकोर्टाकडून स्पष्ट। हायकोर्टाने मृत महिलेच्या भावाचा दावा फेटाळला। यवतमाळमध्ये प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। आंदोलनाचा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला फटका। सलग तिसऱ्या दिवशी बाजार कोसळला। सेन्सेक्स मध्ये 1000 अंकाची घसरण। आयटी शेअर्सवरील विक्रीचा तडाखा।